नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 23 व 24 या 2 दिवसाच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023 वर्षातील सर्वोत्तम ICC T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड ही करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सूर्यकुमार यादव. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023 वर्षातील सर्वोत्तम ICC T20 क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची निवड सूर्यकुमार यादव यांची केलेली आहे. तर मित्रांनो, ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेट संघात 4 भारतीय खेळाडूंची निवड देखील करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, सर्वोत्तम महिला T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी चामरी आटापटू यांची निवड ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम महिला T20 क्रिकेट संघामध्ये एकमेव दीप्ती शर्मा खेळाडूची निवड ही झालेली आहे. हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या आणि आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रवी शास्त्री. मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार रवी शास्त्री यांना हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शुभमन गिल या खेळाडूची निवड ही केलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अयोध्यातील उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिरांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की PM नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही अयोध्या येथे करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अयोध्यातील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली प्रभू श्रीरामांची मूर्ती ही कमळाच्या फुलावर विराजमान आहे. मित्रांनो, अयोध्यातील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची उंची 4.24 फूट इतकी आहे. या मूर्तीचे वजन 200 किलो एवढे आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा ही केलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 PM सूर्योदय योजना. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM सूर्योदय योजना ही नवीन योजनेची घोषणा ही केलेली आहे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नवीन योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणता ब्रँड हा 2024 मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरलेला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिओ. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीचा जिओ हा ब्रँड 2024 मधील भारतातील अव्वल ब्रँड हा ठरलेला आहे. हा जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या यादीत 17व्या क्रमांकावर आहे. जगात सर्वोत्तम ब्रँडच्या यादीत LIC 23 क्रमांकावर आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 23 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? मित्रांनो, 23 जानेवारी हा दिवस भारतात आपण ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिन म्हणून साजरा करत असतो. मित्रांनो, भारतात 23 जानेवारी हा दिवस सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ पराक्रम दिन म्हणून आपण पूर्ण भारतभर साजरा करत असतो. तर मित्रांनो, आपण 2024 जानेवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण प्रत्येक पेपरमध्ये दिनविशेषावर प्रश्न हा असतोच. त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे.
आणि आपण ते दिनविशेष आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन पण करून ठेवा. तर चला आपण एक एक दिनविशेष बघून घेऊया. चला, 1 जानेवारीला असतो जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO दिवस. तर 2 जानेवारीला असतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारीला असतो सावित्रीबाई फुले यांची जयंती. 4 जानेवारीला असतो जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारीला असतो राष्ट्रीय पक्षी दिन. तर 6 जानेवारीला असतो बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस. 9 जानेवारीला असतो प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारीला असतो जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला असतो राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी हा आठवडा आपण रस्ते सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करत असतो. तर 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिन आणि जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. तर 15 जानेवारीला असतो भारतीय सैन्य दिवस. तर 16 जानेवारीला असतो छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारीला असतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. तर 24 जानेवारीला असतो राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारीला असतो राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. तर 26 जानेवारीला असतो प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, 2024 मधील 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन 75वा असणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर अजून एक 26 जानेवारीला दिवस असतो, तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. तर 28 जानेवारीला असतो लाला लजपतराय यांची जयंती. मित्रांनो, आपण हे संपूर्ण जानेवारी महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून एकदा तरी वहीला रिव्हिजनही देत चला. मित्रांनो, रोजच्या रोज आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही नोट डाऊन केलेच पाहिजे. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर चला, वेळ न घालवता आपण नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे. तर पुणे येथे होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नवनाथ गोरे यांची निवड ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे साहित्य संमेलन लक्षात असू द्या आणि अध्यक्ष देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खंजर 11 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, भारत हा खंजर 11 युद्धाभ्यास किर्गिस्तान या देशासोबत करत असतो. हा पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, भारत आणि किर्गिस्तान यांच्यात हिमाचल प्रदेश राज्यात खंजर 11 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, झारखंड. मित्रांनो, अबुआ आवास योजना ही झारखंड या राज्यात राबवली जाणार आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, झारखंड राज्यात राबवण्यात येणाऱ्या अबुआ आवास योजनेअंतर्गत प्रति आवास घर 2 लाख रुपयांची मदत ही करण्यात येणार आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो. मित्रांनो, उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला तर आपण उत्तर प्रदेश विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. उत्तर प्रदेशचे क्षेत्रफळ आहे 2,40,928 चौरस किमी एवढे. तर राजधानी आहे लखनौ, तर सर्वात मोठे शहर आहे कानपूर. मित्रांनो, उत्तर प्रदेश राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 75 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ, तर राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. तर राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ हा बघत असाल
आणि व्हिडिओ हा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या कोणत्याही परीक्षेत मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.